जागतिक महिला दिन हा 8 मार्च आहे आणि हा जो दिवस आहे फक्त महिलांसाठीच महत्त्वाचा आहे असं नाही, तर हा दिवस प्रत्येक कष्टकरी व्यक्तीसाठी तितकाच महत्त्वाचा आहे। 1908 साली ह्या ज्या कष्टकरी महिला आहेत यांनी संघटित होऊन आपल्या अन्यायाच्या विरोधात प्रतिकार चालू केला। कारखानदारांची, भांडवलदारांची तमा न बाळगता अमेरिका आणि युरोपमधल्या श्रमिक महिला रस्त्यावर उतरल्या आणि अन्यायाच्या विरोधात त्यांनी लढा चालू केला आणि तेव्हापासून आजपर्यंत या जगामध्ये अगणित महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी बलिदान दिले आहे आणि तरीही आजसुद्धा त्यांचा संघर्ष चालूच आहे। तो संघर्ष कशासाठी चालू आहे तर पितृसत्ताविरोधातला संघर्ष चालू आहे, स्वातंत्र्याचा संघर्ष चालू आहे, अस्मितेसाठी संघर्ष चालू आहे, समानतेसाठी संघर्ष चालू आहे आणि माणूस म्हणून मानण्याच्या अधिकारासाठी सुद्धा संघर्ष चालू आहे। तर नमस्कार, मी रवी डोईफोडे आणि रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज महिला दिनानिमित्त आपण ह्या महिला दिनाचा नेमका इतिहास काय हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे। तर या व्हिडिओमध्ये प्रमुख मी 2 प्रश्न तुमच्या पुढे मांडत आहे की 8 मार्च हाच महिला दिन म्हणून जगामध्ये का साजरा केला जातो, तर त्याचा इतिहास आपल्याला पाहायचा आहे। आणि दुसरा प्रश्न आहे की आपल्या भारतामध्ये सुद्धा या दिवस साजरा करणे केव्हापासून चालू झाले त्याचा इतिहास आपल्याला पाहायचा आहे। तर चला आपले व्हिडिओ आपण चालू करू पहिल्या प्रश्नापासून। 8 मार्च ही जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याची तारीख का? तर पहा, आजचा जो दिवस आहे फक्त साजरा करण्याचा दिवस नाही आहे, त्यापेक्षा 8 मार्चचा इतिहास समजून घेण्याची गरज आहे। बघा, या दिवशी 1887 मध्ये प्रथमच इंग्लंडच्या कामगारांनी कारखान्यांच्या अंधाऱ्या बंद खोल्यांमध्ये 18 ते 20 तासांच्या अमानुष कामकाजाच्या विरोधात निषेधाचे बिगुल फुंकले। म्हणजे विचार करा, 18 ते 20 तास रोज त्यांना काम करावं लागत होतं। मग 1887 मध्ये या दिवशी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील कापड कामगारांनी दिवसाचे 16 तास काम करण्याच्या अमानवीय परिस्थितीच्या विरोधात निषेध केला। खराब कामाची परिस्थिती आणि कमी वेतनाच्या निषेधार्थ या महिला संपावर गेल्या होत्या आणि 2च वर्षानंतर 8 मार्च रोजी महिलांनी कामगार संघटना स्थापन केली। 1908 मध्ये 15,000 कामगार महिला 8 मार्चला महत्त्वाचा मानून या दिवशी न्यूयॉर्कच्या रस्त्यावर उतरून कामाचे तास कमी करणं, चांगले वेतन आणि सर्व महिलांना मतदानाचा हक्क मिळावा या मागणीसाठी आंदोलन करू लागले। या चळवळीमुळे प्रभावित होऊन 1910 मध्ये समाजवादी विचारांच्या जर्मन नेत्या क्लारा झेटकिन यांनी कोपनहेगन, डेन्मार्क येथे जागतिक स्तरावरील महिला परिषदेचे आयोजन केले आणि महिलांच्या संघर्षाचे प्रतीक म्हणून 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून स्थापित करण्याची घोषणा केली। या दिवशी 17 देशातील 100 महिला प्रतिनिधींनी ठराव मंजूर करून निश्चित तारीख केली। तेव्हापासून आजपर्यंत 8 मार्च हा दिवस जगभरात महिला दिन म्हणून साजरा केला जातो, कारण या प्रदीर्घ संघर्षाचे फलित म्हणून कामाचे 8 तास निश्चित करण्यात आले आणि त्यांना पुरुषांच्या बरोबरीने मतदानाचा अधिकार देण्यात आला। तेव्हापासून आजपर्यंत महिला प्रत्येक स्तरावर त्यांचे हक्क मिळवण्याच्या दिशेने सातत्याने पुढे जात आहेत। तर आता आपण आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळू की भारतात हा दिवस केव्हापासून साजरा केला जातो। भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला। 8 मार्च 1971ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता। पुढे 1975 हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले। त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या। स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली। बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले, तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या। आता बँका असो, सरकारी कार्यालय असो, यामध्ये सुद्धा 8 मार्च हा दिन साजरा होत आहे। आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो। 1975 या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरवले।
1977 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतूने साजरा करावा यासाठी आवाहन केले. तर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.